रिसोड शहरातील अमरदास नगर परिसरात पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत अंमली पदार्थ, गांजा आणि बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही धाडसी कारवाई केली। या मोहिमेत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून अंदाजे 18 ते 20 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। अमरदास नगर भागात ग्रे रंगाची बलेनो कार संशयास्पद अवस्थेत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड आणि मालेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली। कारची झडती घेतली असता पोलिसांनी MDM सारखा दिसणारा पांढरा रंगाचा पदार्थ, सुमारे 2 किलो गांजा तसेच बनावट नोटांचा मोठा साठा आढळून आला। पोलिसांनी 60 ग्रॅम वजनाचा MDM सदृश्य पदार्थ, 2 किलो गांजा आणि 378,500 रुपयाच्या बनावट नोटा, एकूण किंमत सुमारे 1,89,000 रुपये जप्त केले आहेत। याशिवाय आरोपीकडून ग्रे रंगाची बलेनो कार, 2 मोबाईल फोन आणि अन्य साहित्य असा एकूण 18 ते 20 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। आरोपींना घटनास्थळीच अटक करण्यात आली असून त्यांचे संबंधाचे धागेदोरे राज्याबाहेरील व्यक्तीशी जोडले गेले असावेत असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत संपूर्ण पाहणी केली। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत। या प्रकरणाचा तपास रिसोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। रिसोड सारख्या शांत शहरात अशा प्रकारचे अंमली पदार्थ आणि बनावट नोटांचे जाळे उघड झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गंभीर स्वरूपात तपास सुरू केला आहे। आज रोजी रिसोड ठाण्याच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती सकाळी। रिसोडमध्ये एक अमरदास नगर लोकॅलिटी, त्याच्यामध्ये ग्रे कलरची बलेनो कार जी आहे त्याच्यामध्ये अंमली पदार्थ आणण्याची शक्यता आहे। हा न्यूज जेव्हा आम्हाला भेटली तेव्हा आम्ही पथक तयार केला। आमचे STPO ऑफिसचे लोक आणि मालेगाव DPचे लोक यांना एकत्रित करून आम्ही तिथे रेड केली की आम्हाला असा आढळला की बलेनो कारमध्ये गांजा सारखा प्रोडक्ट आणि MDMA सारखे प्रोडक्ट दिसत आहे आणि त्याच्याऐवजी टोटल 378 नोट्स, जो की फेक नोट्स असतो, तो पण आले आणि तो आपण सगळे जप्त केलेले आहे आणि 2 मोबाईल पण जप्त केलेले आहे। आता पूर्ण कारवाई केलेली आहे। फर्दर जो कारवाई आहे तो होईल। अंदाजा किंमत MDMA सारखा जो प्रोडक्ट आहे त्यांची आहे 60.86 ग्रॅम्स आणि गांजेची 1.92 ग्रॅम 1.92 kg आणि 378 नोट्स, त्यांची किंमत 500 नोट्स आहे, त्यांची किंमत 1,89,000 आहे। ते आपल्याला दिसून आलेले MD गार्डची बाजारमध्ये 100 ग्रॅमची 10 लाखची किंमत आहे, म्हणजे कमर्शियल क्वांटिटीमध्ये आणि गांजी बऱ्यापैकी 50,000 प्रति ग्रॅम करतो। 1 लाखाचा आणि 60 ग्रॅम्स म्हणजे पण म्हणजे पावडर सारखा आहे। एकदा आपल्याला हा सगळे जो प्रोडक्ट्स आहे केमिकल अनालायझर CA ला अमरावतीला पाठवावं लागेल, तेव्हा कोणी कन्फर्म करू शकता की हा MDM आहे। MDM सारखा दिसत आहे सध्या स्पष्ट नाही झालं।